हॅलो मित्रांनो, कशा आहात आपण? आय होप सर्वजण मजेत आहात आणि चांगल्या प्रकारे अभ्यास करतात. आजचा जो आपला व्हिडिओ असणार आहे तो असणार आहे टेन्स मधील पास्ट कंटिन्युअस किंवा त्यालाच आपण पास्ट प्रोग्रेसिव्ह टेन्स असं सुद्धा म्हणतो. हा जो टेन्स आहे तो आज आपण ह्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. मग काय समजणार आहोत आपण? तर सर्वप्रथम आपण समजून घेणार आहोत की पास्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे काय, त्याचं सूत्र काय असतं, मग त्याचं पॉझिटिव्ह सूत्र असेल, निगेटिव्ह सूत्र असेल, क्वेश्चन कसे विचारले जातात पास्ट कंटिन्युअस टेन्समध्ये ते समजून घेणार आहोत. त्याचबरोबर आपण समजून घेणार आहोत याची युसेज काय, त्याचा वापर कुठे कुठे होतो पास्ट कंटिन्युअसचा, किंवा तो कसा केला जातो ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. सर्वात महत्त्वाची गोष्ट, तुम्ही काय करा, तुमच्या स्क्रीनवर दिसत असेल बघा की तुम्हाला काय करायचं, तर व्हिडिओची जी क्वालिटी आहे तुम्हाला ती 1080 अशी सेट करून घ्यायची आहे, जेणेकरून तुम्हाला काय होईल तर व्हिडिओ हा क्लिअर आणि स्पष्ट तुम्हाला दिसणार आहे. ज्याप्रमाणे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे त्याप्रमाणे तुम्हाला काय करायचं तर सर्व ॲक्टिव्हिटीज करायच्या असणार आहेत. असो, आय होप सर्वांनी आता 1080 ही व्हिडिओ क्वालिटी सेट केलेली आहे. चला आता सुरुवात करूया. मग बघा, सर्वप्रथम पास्ट कंटिन्युअस टेन्स, ज्याला मराठीमध्ये काय म्हणतात, चालू भूतकाळ. पास्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे काय तर चालू भूतकाळ असं त्याला म्हणतात. मग याचा सर्वप्रथम यूज म्हणजे पास्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे काय, हिची एक डेफिनेशन दिलेली आहे. ओके, ती समजून घेऊया. तर काय दिलं बघा, इट इज यूज्ड, या टेन्सचा वापर होतो कधी, टू एक्सप्रेस, काय एक्सप्रेस करण्यासाठी, एक ऍक्शन, अशी कृती जी काय तर गोईंग ॲट समटाइम्स इन द पास्ट, अशी कृती, अशी ऍक्शन दाखवण्यासाठी की जी कृती किंवा ती ऍक्शन काय तर भूतकाळामध्ये कुठेतरी चालू असते, हे दाखवण्यासाठी आपण काय करत असतो तर पास्ट कंटिन्युअस टेन्स किंवा मग पास्ट प्रोग्रेसिव्ह टेन्सचा वापर करत असतो. एखादी ऍक्शन, एखादी घटना, एखादी कृती ही भूतकाळात चालू आहे, घडत आहे, हे जसं आपल्याला सांगायचं असतं त्यावेळेस आपण काय करत असतो तर पास्ट कंटिन्युअस टेन्सचा वापर करत असतो. आणि ती जी ऍक्शन आहे, द टाइम ऑफ द ऍक्शन मे ऑर मे नॉट बी इंडिकेटेड, जी घटना घडतीये, ज्यावेळेस ती घटना घडत आहे त्यावेळेस त्या घटनेचा टाइम एखाद्यास इंडिकेट केलेला असतो किंवा एखाद्यास केलेला नसतो देखील. ओके, हा झाला काय तर महत्वाचा वापर कशाचा, पास्ट कंटिन्युअस टेन्सचा, किंवा मग यालाच पास्ट अशी ऍक्शन सांगण्यासाठी आपण पास्ट कंटिन्युअस टेन्सचा वापर करत असतो. ओके, आता एक डायग्राम थ्रू आपण समजून घेऊया कशा प्रकारे ते होतं. बघा, हा आहे पास्ट टाइम, हा आहे प्रेझेंट टाइम. इथे आपण बोलणारे आहोत, मी आहे किंवा तुम्ही आहोत, मीच आहे सुबोध. ओके, मी बोलणारा मी आहे हा, ठीक आहे. आणि हा आहे फ्युचर टाइम. मग ज्यास मी म्हणतो आय वॉज प्लेइंग क्रिकेट, ज्यास मी काय म्हणतो आय वॉज प्लेइंग क्रिकेट, म्हणजे त्यावेळेस आय वॉज प्लेइंग क्रिकेट असं म्हणल्यानंतर ही जी घटना असते ती इथे चालू असते, भूतकाळात ती घटना घडत असते. मी क्रिकेट खेळत होतो, म्हणजे खेळण्याची क्रिया भूतकाळात चालू होती. मग इथे टाकलं मी आय वॉज प्लेइंग क्रिकेट यस्टरडे, म्हणजे टाइम मेन्शन केलाय मी काल क्रिकेट खेळत होतो, म्हणजे इथे काल क्रिकेट खेळण्याची घटना घडत होती. बोलण्याचा टाइम जरी हा असेल तरी घटना घडण्याचा टाइम कुठला आहे तर घटना ही इथे घडत आहे, भूतकाळात ती घडत असणार आहे. हे सांगण्यासाठी आपण काय करतो तर पास्ट कंटिन्युअस किंवा पास्ट प्रोग्रेसिव्ह टेन्सचा वापर करत असतो. आय वॉज प्लेइंग क्रिकेट, मी क्रिकेट खेळत होतो. शी वॉज रिडिंग अ नोवेल, ती कादंबरी वाचत होती. आता वाचते का नाही, हा आता खेळतोय, मी आता खेळतोय का नाही, तर काल खेळत होतो, काल ती क्रिया चालू होती. शी वॉज रिडिंग अ नोवेल, ती नोवेल वाचत होती. आता वाचते का करंटली, नाही, तर ती भूतकाळात कुठेतरी वाचत होती. टाइम मेन्शन केलेला नाही पण भूतकाळात ती वाचत होती. घडून गेलेली घटना या, परंतु ती ते काळात चालू होती. दे वर नॉट डान्सिंग, ते नाचत नव्हते. ओके, ते नाचत नव्हते, म्हणजे हे काय झालं तर पास्ट कंटिन्युअसचे एक्झाम्पल झाले. आय होप तुम्हाला काय पास्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे काय असतो हे तुम्हाला चांगल्या प्रकारे समजलेलं आहे. आता आपण बघूया पास्ट कंटिन्युअस अफर्मेटिव्ह स्ट्रक्चर, होकारार्थी रचना कशी असते पास्ट कंटिन्युअस टेन्सची, आणि त्याचबरोबर नकारार्थी रचना कशी असते हे तुम्हाला मी इथे समजून सांगत आहे. तर बघा, अफर्मेटिव्ह स्ट्रक्चर म्हणजे होकारार्थी रचना कशी आहे पास्ट कंटिन्युअस टेन्सची, तर कशी येते, सब्जेक्ट प्लस वॉज ऑब्लिक वर, वॉज किंवा वर, सब्जेक्ट नंतर काय आहे तर वॉज किंवा वर आहे, क्रियापदाला आयएनजी प्रत्यय आणि शेवटी ऑब्जेक्ट. आयएनजी प्रत्यय म्हणजे क्रिया चालू दर्शवण्यासाठी केला जातो. क्रियापदाला आयएनजी प्रत्यय V1 आहे, क्रियापदाला मूळ रूपाला आयएनजी प्रत्यय लागलेला आहे, क्रिया चालू आहे हे दर्शवण्यासाठी त्याचा वापर होत असतो. सब्जेक्ट म्हणजे कर्ता सर्वांना माहिती आहे. तर वॉज आणि वेअर, वॉज आणि वेअरचा अर्थ होतो. ओके, तर वॉज कधी वापरायचं आणि वेअर कधी वापरायचं त्यासाठी कॉलम दिलेला आहे बघा.
वॉज चा वापर कधी करतो आपण, ज्यावेळेस वाक्याची सुरुवात ही आय, ही, शी, इट आणि सिंग्युलर नाऊनने होते तेव्हा आपण काय करतो, त्याच्यानंतर वॉज वापरत असतो. वेअर कधी वापरतो आपण, वेअर वर, ज्यावेळेस वाक्याची सुरुवात वी, यू, दे आणि प्लुरल नाऊनने होते त्यावेळेस आपण वेअर वर वापरणार आहोत. ओके, समजलंय. मग बघा एक्झाम्पल बघूया. इट वॉज स्नोईंग येस्टरडे, काल बर्फ पडत होता. किंवा मग इट वॉज रेनिंग येस्टरडे, काल पाऊस पडत होता. आता पडतोय का नाही, काल पडत होता. दे वर इटिंग ॲट द रेस्टॉरंट, ते रेस्टॉरंटमध्ये जेवत होते. ओके, दे नंतर वेअर वापरायचं हे सांगितलेलं आहे, त्यानुसारच हे सगळं चालतंय. वी वर गोइंग टू स्कूल, आम्ही शाळेत जात होतो. ओके, आम्ही शाळेत जात होतो. बोलण्याचा टाइम कुठला असू शकतो, पण भूतकाळात आम्ही जात होतो. धनुष वॉज स्टडिंग, धनुष काय करत होता, तर अभ्यास करत होता. धनुष वॉज स्टडिंग, धनुष अभ्यास करत होता. हे झालं सिंग्युलर नाउन, धनुष हे सिंग्युलर नाउन आहे. प्लुरल नाउन मध्ये येऊ शकतं, बॉयज वर प्लेइंग क्रिकेट. ओके, मुलं काय होत होते, क्रिकेट खेळत होते, अशा प्रकारे आपण म्हणू शकतो. वॉज आणि वेअरचा वापर सर्वांना कळलेला आहे, लक्षात असू द्या व्यवस्थितरित्या. आता आपण बोलतोय निगेटिव्ह स्ट्रक्चरकडे. निगेटिव्ह स्ट्रक्चर म्हणजे नकारार्थी वाक्य. आता पास्ट कंटिन्युअस टेन्सचं नकारार्थी वाक्य कसं होईल, तर सोपं आहे बघा. वॉज वेअर नंतर फक्त नॉट तुम्हाला लिहायचंय. वॉज वेअर नंतर फक्त काय नॉट टाकायचं, बाकी स्ट्रक्चर जसं आहे तशाच ते असणार आहे. ओके, तर बघा एस प्लस वॉज ऑब्लिक वर प्लस नॉट प्लस V1 प्लस ING प्लस ऑब्जेक्ट. ओके, एक्झाम्पल, आय वॉज नॉट वॉशिंग द डिशेस, मी डिशेस जे आहे त्या धुत नव्हतो, वॉश करत नव्हतो. स्नेहा वॉज नॉट रीडिंग द बुक, स्नेहा पुस्तक वाचत नव्हती. ही वॉज नॉट क्राईंग, तो रडत नव्हता, म्हणजे तो तिथे रडत नव्हता, त्या काळात तो रडत नव्हता, ती क्रिया चालू नव्हती. हे सांगण्यासाठी आपण पास्ट कंटिन्युअस टेन्सचा वापर इथे करत आहोत. आता हे तुम्हाला समजलंय. अफर्मेटिव्ह मध्ये होकारार्थी नकारार्थीचे स्ट्रक्चर आणि त्याचे एक्झाम्पल्स, तुम्ही काही एक्झाम्पल्स बनवून बघा तुमच्या स्वतःचे. ओके, आता आपण बघतोय इंटरोगेटिव्ह स्ट्रक्चर. इंटरोगेटिव्ह स्ट्रक्चर म्हणजे काय, तर प्रश्नार्थक वाक्य. आता प्रश्नार्थक वाक्य दोन प्रकारचे असतात, एक म्हणजे वर्बल क्वेश्चन, दुसरा म्हणजे कुठला, तर WH टाईप क्वेश्चन. तर दोन्ही प्रकारच्या साठी एकच सूत्र आहे, फक्त लक्षात घ्या की यांच्या अगोदर फक्त WH वर्ड लिहायचे. आता कसं ते तुम्हाला सांगतो. अगोदर बघा, वॉज ऑब्लिक वेअर प्लस सब्जेक्ट प्लस VING प्लस ऑब्जेक्ट, शेवटी क्वेश्चन मार्क. हे झालं वर्बल क्वेश्चन. वॉज वेअरने सुरुवात होती, हेल्पिंग वर्बने सुरुवात होती. ओके, आणि हे अफर्मेटिव्ह स्ट्रक्चर आहे, म्हणा होकारार्थी प्रश्नार्थक वाक्य आहे. हे काय तर अफर्मेटिव्ह म्हणजे काय, तर होकारार्थी. आणि खालचं जे आहे ते काय, तर नकारार्थी. वॉजंट, वरंट. वॉजंट म्हणजे काय, तर वॉज नॉट, वरंट, वर नॉट असं त्याचा अर्थ होतोय. नकारार्थी क्वेश्चन आहे. वॉजंट, वरंट, सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट, शेवटी क्वेश्चन मार्क. हे झाले सगळे व्हर्बल क्वेश्चन्स. आता एक्झाम्पल दिले ते बघूया काय दिले बघा. पहिलं एक्झाम्पल दिलेलं आहे, वॉज शी स्टडिंग फॉर हर एक्झाम, ती तिच्या एक्झामसाठी काय करत होती, अभ्यास करत होती का, त्यावेळेस ती क्रिया घडत होती का, असा प्रश्न विचारला जातो इथे. वॉज शी स्टडिंग फॉर हर एक्झामिनेशन. वॉज ही कुकिंग डिनर, तो इथं आपण वॉजंट करूया म्हणजे निगेटिव्ह सेंटेन्स पण येऊन जाईल. वॉजंट ही कुकिंग डिनर, तो डिनर बनवत होता का. ओके, बनवत नव्हता का म्हणजे तो बनवत नव्हता का, असे ते प्रश्न आहे. वॉजंट. वॉज इट रेनिंग हेविली, पाऊस पडत होता का त्या काळात, म्हणजे तेव्हा पास्टमध्ये तो पाऊस पडत होता का, असे ते प्रश्न विचारला आहे. वर दे प्लेइंग क्रिकेट, ते क्रिकेट खेळत होते का. अंडरस्टँड. हे काय एक्झाम्पल आहे. इथं वॉजंट केलं, ENT नॉट लावलं, प्रश्न निगेटिव्ह झाला, लक्षात घ्या. इथं पण वरंटला तुम्ही केलं, वरंट दे प्लेइंग क्रिकेट, ते क्रिकेट खेळत नव्हते का, असं त्याचा अर्थ होईल जर आपण इथे वरंट लिहिलं तर. वॉजला वॉजंट केलं तर म्हणजे काय झालं, तर वाक्य निगेटिव्ह झालंय. एवढाच फरक आहे. आता लक्षात घ्या, WH टाईप कसं बनवायचं. WH टाईप साठी आपलं काय करायचं, फक्त WH वर्ड लिहायचा आहे. WH वर्ड प्लस वॉजंट, वरंट, फक्त WH वर्ड टाकायचं सुरुवातीला. मग काय बाकी सूत्र असेल तसं आहे. मग वाय वॉज ही सेलिंग हिज फोन, तो त्याचा फोन सेल काबर करत होता. वाय वॉज ही सेलिंग हिज फोन. WH वर्ड वॉज, सब्जेक्ट प्लस V1 प्लस ING, शेवटी क्वेश्चन मार्क, ऑब्जेक्ट. WH वर्ड वॉज सब्जेक्ट, क्रियापद ING प्रत्यय, शेवटी ऑब्जेक्ट आणि शेवटी क्वेश्चन मार्क दिलेला आहे. म्हणजे फॉर्मॅटनुसारच हे उदाहरण आहे. वेअर वर दे प्रॅक्टिसिंग, ते कुठे प्रॅक्टिस करत होते, कुठे. हु वॉज हेल्पिंग यू, तुम्हाला कोण मदत करत होतं.
हे एक एक्झाम्पल आपला सांगता येईल. वाय वॉज शी आस्किंग मी, ती मला का विचारत होती. व्हॉट वॉज शी रीडिंग, ती काय वाचत होती. ओके, अशा प्रकारे प्रश्न इथे निर्माण आपण करू शकतो. आता आपण काय करूया, काही आणखीन एक आता हे तर तुम्हाला समजलं इथपर्यंत. आता आपण काय बघूया, तर काही वापर बघूया पास्ट कंटिन्युअस टेन्सचे. आणखीन काय याचे वापर आहेत. पहिला वापर तुम्हाला मी सांगितला, जो सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं होतं की पास्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे काय, तो वापरच आहे. आणखीन काही वापर आता आपण काय करूया तर समजून घेऊया. पास्ट कंटिन्युअस टेन्सचे युसेज काय आहे, त्याचा वापर कुठे कुठे होतो ते आपण बघत आहोत. जसं पहिला वापर तर आपण बघितला आहे की ज्यावेळेस भूतकाळाची क्रिया चालू असते तेव्हा आपण काय करत असतो तर पास्ट कंटिन्युअस टेन्सचा वापर करत असतो. हे तर मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं. आता जो दुसरा वापर आहे पास्ट कंटिन्युअस टेन्सचा, तो म्हणजे कधी तर जेव्हा दोन ज्या ॲक्शन असतील, ज्या दोन कृती असतील, जेव्हा त्या काय होतात तर टेकिंग प्लेस ॲट द सेम टाइम, तेव्हा ज्या दोन जर ॲक्शन असतील ते एकाच वेळेस होत असतील भूतकाळामध्ये, कधी भूतकाळामध्ये, त्यावेळेस तुम्हाला काय करायचं तर पास्ट कंटिन्युअस टेन्सचा वापर करायचा आहे दोन्ही वाक्यांमध्ये. कळालं थोडक्यामध्ये, दोन ॲक्शन होत आहेत भूतकाळात, ओके, आणि त्या एकाच टायमाला होत असतील, एकाच वेळेस होत असतील, तर तरी त्यावेळेस तुम्हाला दोन्ही टेन्समध्ये किंवा दोन्ही सेंटेन्समध्ये तुम्हाला पास्ट कंटिन्युअस टेन्सचा वापर करायचा असणार आहे. त्यासाठी एक्झाम्पल आहे बघा आपल्याकडं, काय, वाईल आय वॉज सिंगिंग माय सिस्टर वॉज शाउटिंग, जेव्हा मी गाणं गात होतो त्यावेळेस ती ओरडत होती. वाईल आय वॉज रीडिंग माय ब्रदर वॉज डान्सिंग, जेव्हा मी काय करत होतो तर वाचत होतो त्यावेळेस तो माझा भाऊ जो आहे तो डान्स करत होता. म्हणजे ह्या दोन्ही ॲक्शन ज्या आहेत त्या चालू आपल्याला दिसून येत आहेत आणि दोन्ही भूतकाळात घडत आहेत एकाच वेळेस, त्यामुळे आपण इथे काय वापरले तर पास्ट कंटिन्युअस टेन्सचा वापर केलेला आहे. किंवा आपण म्हणू शकतो वेन आय वॉज रीडिंग माय सिस्टर वॉज डान्सिंग. अशा प्रकारे हे एक्झाम्पल दिलेले आहे. ओके, तर अशा प्रकारे वाक्य आपण वेगवेगळ्या प्रकारचे बनवू शकतो. तुम्ही सुद्धा बनवण्याचा प्रयत्न करा. ओके, आणि कमेंट सेक्शनमध्ये मला अवश्य कळवा. ठीक आहे, पुढे बघा, इफ रिपोर्टेड स्पीच कुठलं आहे, हे रिपोर्टेड स्पीच आहे. हे जे रिपोर्टेड स्पीच आहे ते जेव्हा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये असेल, मग हे जे रिपोर्टेड स्पीच आहे ते प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्येच आहे. ओके, आणि रिपोर्टिंग वर्ब, हा आहे रिपोर्टिंग वर्ब. आता हे जे आहेत, मी हे जे डिटेल समजण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, माझा डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीचचा व्हिडिओ बनवावा लागेल. म्हणजे तुम्हाला हे चांगलं कळेल की हे रिपोर्टेड स्पीच आहे, हे रिपोर्टिंग वर्ब आहे, हे रिपोर्टेड स्पीच आहे. ओके, पण आता थोडक्यात समजून घ्या, आपण नियम समजतोय म्हणून. जेव्हा रिपोर्टेड स्पीच हे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये असेल आणि रिपोर्टिंग वर्ब, हे रिपोर्टिंग वर्ब जर पास्टमध्ये असेल तर त्यावेळेस तुम्हाला काय करायचं, या प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा बदल तुम्हाला काय करायचं आहे तर पास्ट कंटिन्युअस करायचं आहे. बघा कसं झालेलं आहे. स्नेहा सेड दॅट हे कंजक्शन आहे इथे, हे दोन्ही जोडण्यासाठी आपण दॅट वापरलेलं आहे. ही इज सिंगिंग अ सॉन्ग, याला आपण काय बनवलं आहे, ही वॉज सिंगिंग अ सॉन्ग, हे आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, खाली झालेलं आहे पास्ट कंटिन्युअस टेन्स. अशा प्रकारे आपण आपल्याला असं दिसतं की पास्ट कंटिन्युअस टेन्सचा वापर केला जात असतो. हे काय युसेज आणि स्ट्रक्चर्स मी तुम्हाला समजून सांगितलेले आहेत. परीक्षेत तुम्हाला काय येत असतं तर सेंटेन्सची म्हणजे एक सेंटेन्स दिलं असतं, ते सांगतील की याला पास्ट कंटिन्युअस टेन्स बनवा. त्यासाठी तुम्हाला स्ट्रक्चर माहीत असणं आवश्यक असणार आहेत. त्यामुळे स्ट्रक्चर चांगल्या प्रकारे पाठ करून ठेवा आणि हे जे नियम आहेत मी जे सांगितले ते सुद्धा चांगल्या प्रकारे लक्षात असू द्या. ओके, आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ चांगल्या प्रकारे समजलेला आहे. काही अडचण असतील तर कमेंट सेक्शनमध्ये मला सांगायला विसरू नका. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब अवश्य करा. तुमच्या मित्रासोबत आपलं चॅनल निश्चित शेअर करा. चला तर आता पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बघत राहा आपलं यूट्यूब चॅनल. तोपर्यंत थँक्यू अँड टेक केअर.